सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आजच्या या भागामध्ये आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातली पुढची जी कविता आहे, कविता 5वी 2 दिवस ही शिकणार आहोत. ही कविता कवी नारायण सुर्वे यांनी लिहिलेली आहे. कवी नारायण सुर्वे यांचे पूर्ण नाव नारायण गंगाराम सुर्वे. 1926 ते 2010 हा त्यांच्या आयुष्याचा काळ. या काळामध्ये, त्यांच्या आयुष्याच्या या काळामध्ये त्यांनी अनेक काव्य संग्रह लिहिले, जसे की ऐसागामी ब्रह्म, जाहीरनामा, सनद, माझे विद्यापीठ, नव्या माणसाचे आगमन, असे अनेक. ही जी कविता आहे, ही कविता त्यांच्या ऐसागामी ब्रह्म या काव्य संग्रहातून घेतलेली आहे. नारायण सुर्व्यांनी आपल्या लेखणीतून समाज परिवर्तनाची कवने लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. नारायण सुर्वे यांनी लहानपणापासूनच गरिबी आणि दारिद्र्य उपभोगलेलं होतं, खूप जवळून अनुभवलेलं होतं. आणि याच परिस्थितीचं किंवा या विदारक परिस्थितीचं वर्णन त्यांनी आपल्या काव्यातून केलेलं आपल्याला बघायला मिळतं. याही कवितेमध्ये असंच विदारक चित्रण त्यांनी केलेलं आपल्याला वाचायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे. नारायण सुर्व्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य म्हणजे संवादाचा प्रभावी वापर करणारी, त्याचबरोबर बोलीभाषेशी जवळीक साधणारी आणि गद्याच्या अंगाने जाणारी अशी शैली नारायण सुर्व्यांनी कवितेमध्ये आणलेली होती किंवा काव्य लेखनामध्ये आणलेली होती. नारायण सुर्व्यांचं कविता ह्या पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, आणि ती म्हणजे त्यांच्यावर कुठेतरी मार्क्सवादी विचारांचा भरपूर पगडा होता. या कम्युनिस्ट विचारसरणीला कवितेतून मांडणाऱ्या अशा या कवीला सोव्हिएत रशियाने देखील सोव्हिएतलँड नेहरू पुरस्काराने सन्मानित केलेलं गेलं. एवढंच नाही तर आपल्याकडे देखील त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं होतं. या पुरस्कारांपैकी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार आणि त्याशिवाय पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलेलं होतं. ऐसागामी ब्रह्म हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. हा काव्यसंग्रह 1962 साली प्रकाशित झालेला होता. अशा ह्या काव्यसंग्रहामधून घेतलेली ही तुमची कविता. या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला खरोखरच खूप छान संदेश देऊ इच्छितात. कवी सांगतायत की कितीही विदारक परिस्थिती निर्माण झाली तरीही त्या परिस्थितीने हारून जायचं नाही, तर त्या परिस्थितीशी जुळवून घेत जगायला शिकलं पाहिजे. आणि ज्या वेळेला खरोखरच आपण असं जगायला शिकतो, त्याच वेळेला आपल्यातून काहीतरी किंवा आपल्याकडून काहीतरी नवीन घडत जातं. उदाहरणार्थ कवीच बघा ना, कवी देखील अशाच विदारक परिस्थितीमध्ये लहानाचे मोठे झाले आणि म्हणूनच त्यांच्यासारखा एक प्रथित यश कवी नावारूपाला आलेला होता. बघा तर मग तुमची पुढची कविता, कविता 5वी 2 दिवस. कवी आहेत नारायण सुर्वे. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, असे जीवनाचे वास्तवचित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, असे भीषण जीवनसत्य कवीने मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. सर्वप्रथम आपण आता कवितेचं वाचन करूयात आणि त्यानंतर या कवितेच्या भावार्थाकडे वळणार आहोत. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले.
2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे, किती राहिले तर डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले. तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला, अगाध जगमय झालो. दुनियेचा विचार हर घडी केला, अगाध जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. या कवितेमध्ये नारायण सुर्व्यांनी कामगारांच्या आयुष्यातील वास्तव परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे. कारण का? कारण नारायण सुर्व्यांचं बालपण आणि आयुष्याची सुरुवातच ही कामगारांच्या वस्तीत झालेली होती. कामगारांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी त्यांनी फार जवळून अनुभवलेली होती, पाहिलेली होती. आणि हेच चित्रण त्यांनी आपल्या कवितांमधून केलेलं आहे. या कवितेमध्ये सुद्धा कवी म्हणतायत की आयुष्यात म्हणजे जीवनात सुख येण्याची वाट पाहण्यात काही दिवस निघून जातात. त्यामुळे आता किती दिवसांचं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे याचा हिशोब कवीने या 2 दिवस कवितेतून मांडलेला आहे. सुरुवातीच्या पहिल्या 4 ओळींमध्ये कवी आपल्याला काय सांगतायत बघा. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे, किती राहिले तर डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. आधी या 4 ओळींमध्ये आलेले कठीण शब्दांचे अर्थ लक्षात घ्या. डोईवर, डोईवर म्हणजे डोक्यावर. हिशोब, हिशोब म्हणजे मोजणे. शेकडो वेळा, शेकडो वेळा म्हणजे अनेक वेळा. जिंदगी बर्बाद होणे म्हणजेच काय, तर जीवन वाया गेले, आयुष्य बर्बाद झाले, आयुष्य नष्ट झाले. आता या 4 ओळींचा भावार्थ आधी आपण लक्षात घेऊयात. कवींना इथे काय सांगायचं आहे. कवी म्हणतायत की माणसाचं आयुष्य जे आहे हे आयुष्य अल्प आहे. जणू काही ते 4 दिवसांचे आहे. खरं म्हणजे कवी नारायण सुर्व्यांचा एकंदरीतच जीवन प्रवास हा अत्यंत संघर्षमय व खडतर होता. आलेला रोजचा दिवस ते उद्याच्या आशावादावर जगत होते. म्हणून ते म्हणतात की माझ्या आयुष्यातील 2 दिवस हे सुखाची वाट पाहण्यात गेले, तर उरलेले 2 दिवस दुःखात गेले. आता माझ्या जीवनाचे किती दिवस अजून शिल्लक राहिले आहेत याचाच मी हिशोब करतो आहे. जीवन जगत असताना संपूर्ण हयात संपत आली. बघा कवी काय म्हणतात. कवी म्हणतायत की हे आयुष्य जे आहे
हे आयुष्य जगत असताना माझी संपूर्ण जिंदगी संपत आली. हयात म्हणजे जिंदगी, आयुष्य संपत आले आहे. आणि आता अजून किती उन्हाळे जायचे बाकी आहेत, शिल्लक आहेत, याचा मी हिशोब मांडत आहे. हा पहिल्या 2 ओळींचा अर्थ आहे. कवी म्हणतात की माणसाचं आयुष्य हे अतिशय अल्प आहे आणि या अल्प आयुष्यामध्ये जणू काही ते 4 दिवसांचं आहे आणि त्या 4 दिवसांच्या आयुष्यातले 2 दिवस जे आहेत ते 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात जातात, तर उरलेले 2 दिवस दुःखात जातात. कवी म्हणतात की माझंही आयुष्य हे असंच संघर्षमय आणि खडतर होतं. या आयुष्याचे किती दिवस अजून शिल्लक आहेत याचाच मी हिशोब करतो आहे. असं हे खडतर संघर्षमय आयुष्य जगत असताना माझी संपूर्ण हयात संपत आली आहे आणि या हयातीचे अजून किती उन्हाळे शिल्लक आहेत याचा मी हिशोब इथे मांडत आहे, याचा हिशोब मी इथे करत आहे. असा या पहिल्या 2 ओळींचा अर्थ होतो. पुढच्या ओळींमध्ये बघा कवी काय म्हणतात. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. कवी म्हणतात की शेकडो वेळा आकाशात चंद्रोदय झाला. त्या चमचमत्या चंद्राचा शीतल प्रकाश मी पाहिला, मी अनुभवला. तारे फुललेले मी पाहिले. त्याचबरोबर काही आनंदाच्या धुंद रात्रीही मी अनुभवल्या. अशा प्रकारे निसर्गाचं हे कालचक्र जे आहे, हे कालचक्र चालूच राहील. परंतु त्या आकाशातल्या किंवा त्या चमचमत्या चंद्राच्या शीतल प्रकाशाचा मला कधीच आस्वाद घेता आला नाही. का आस्वाद घेता आला नाही? कारण पोटासाठी भाकरीचा गोलाकार चंद्र शोधण्यातच माझी जिंदगी बर्बाद झाली. म्हणजेच माझे सगळेच आयुष्य जे आहे ते माझे सगळे आयुष्य तो भाकरीचा गोलाकार चंद्र शोधण्यामध्येच नष्ट झालेले होते. बघा कवी काय म्हणतात की शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. म्हणजेच इथे कवीला काय म्हणायचं आहे की माणूस जीवन जगत असताना त्याच्या अवतीभोवती अनेक गोष्टी होत्या की त्या त्याला हव्याशा वाटतात. पण अशाच अनेक गोष्टी कवीला देखील हव्याशा वाटत होत्या. पण जीवनाचं वास्तव इतकं दाहक होतं, इतकं भीषण होतं की त्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी कवीला कधीच मिळू शकल्या नाहीत. त्यांच्या भुकेच्या तीव्र भावनेमध्ये आकाशाचा सुंदर चंद्र देखील त्यांना भाकरीसारखाच दिसत होता. म्हणूनच कवी म्हणतो की चंद्राच्या सौंदर्याचा आस्वाद जो आहे, तो चंद्राच्या सौंदर्याचा आस्वाद मी माझ्या आयुष्यामध्ये घेऊ शकलो नाही. पण याला कारण काय? तर याला कारण असं होतं की माझ्या पोटासाठी भाकरीचा चंद्र मिळवण्यातच माझं सगळं आयुष्य बर्बाद झालेलं होतं, माझं सगळं आयुष्य नष्ट झालेलं होतं, असं कवीने या पहिल्या 4 ओळींमध्ये
त्यांच्या आयुष्याची, त्यांच्या जीवनाचं दाहक चित्रण इथे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता पुढच्या 4 ओळींमध्ये कवी काय म्हणतो ते आपण पाहणार आहोत.